गेल्या वेळेला आपण 17 लाखाची एक यादी जाहीर केलेली होती. पुढच्या टप्प्यातली कर्जमाफी कधीपर्यंत होईल? आता सोमवारी किंवा मंगळवारी 6.5 आपली यादी पडणार. सर, गेल्या वेळेला काही अडचणी शेतकऱ्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या होत्या, त्याचं निवारण करण्यात आलेलं आहे का? आणि विशेषतः मृत शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांना त्यांचा पण समावेश याच्यामध्ये आहे. एक तर जे वारसदार आहेत त्यांचे आम्ही याच्यापूर्वीपासूनच तसं बँकेला कल्पना दिल्या होत्या आणि ते काम आमचं चालू आहे आणि त्यांना देखील त्यांच्या वारसाला कर्जमाफीचा फायदा होईल. सर, 13,000 शेतकऱ्यांच्या त्रुटी त्यांच्या अकाउंटमध्ये काढण्यात आलेल्या होत्या. त्यांच्या संदर्भातली प्रोसिजर कशा पद्धतीनं सुरू आहे? काय त्रुटी काय ते बघावं लागेल आणि त्रुटी त्यांच्याकडून काही असतात तर ते करतील किंवा आमच्याकडून सांगायचं आम्ही सांगू त्यांना. हा, इथं आम्हाला सगळे शेतकरी महाराष्ट्रातले आम्हाला ह्या कर्जमुक्तीचा फायदा द्यायचे. किती दिवस लागतील याची लिमिट सांगता येते, कारण ते जोपर्यंत कागदपत्र देणार नाही तोपर्यंत आम्ही करू शकणार नाही. सर, एक संभ्रम आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये की या शेतकरी कर्जमाफीची काही लिमिट आहे का? शेवटच्या शेतकऱ्याला सुद्धा म्हणजे पुढच्या 1-2 महिन्यात काम नाही झालं तर त्याला त्याचा लाभ मिळणार नाही अशी त्याला नाही, शेवट आमचा माणूस संपेपर्यंत देणार. सर, कशा टप्प्यामध्ये हे कर्जमाफी होणार आहे? कशा टप्प्यामध्ये? म्हणजे सरांनी सांगितलं की 6-22 आकडेवारी सांगितलं. मागल्या वेळेस आपले 22 लाख 20 लाख 32 लाख होते. 32 लाख. हां, 32 लाखामधले 17 लाखाची पहिली यादी केली. हां, उरलेले 13 लाख आपण DCC बँका आणि कमर्शियल बँकांकडे पाठवलं. त्यांच्याकडनं व्हेरिफिकेशन होऊन जसजसे येतील तसतसे आपण त्यांनाही लाभ देणार आहोत. तर 17 लाखपैकी आजपर्यंत सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 12,80,000 लोकांचं KYC व्हेरिफिकेशन झालेलं आहे. त्यामुळे आता 6.5 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सोमवारी किंवा मंगळवारी आपण पैसे त्यांच्या अकाउंटला वर्ग करू आणि संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने चालू आहे. जवळजवळ 50,000पेक्षा जास्त मयत शेतकरी आहेत. त्यांच्या वारसांच्या नोंदी घेण्यासाठी आम्ही ड्राईव्ह घेणार आहोत. महसूल, कृषी आणि सहकारी विभाग एकत्र ड्राईव्ह घेणार आहोत. आता दुपारी 3 वाजता महसूल मंत्र्यांकडे देखील या संबंधाने मीटिंग आहे. ॲग्री स्टॅकसाठी देखील मीटिंग आहे. जवळजवळ 2,30,000 शेतकऱ्यांचे जे ॲग्री स्टॅक नाही आहे त्याचा सुद्धा आम्ही स्पेशल ड्राईव्ह घेणार आहोत आणि ॲग्री स्टॅक देखील करून घेणार आहोत. आणि शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही शेतकरी कर्जमाफीची योजना चालू राहणार आहे. त्यामुळे यासाठी 1 महिना 2 महिना अशी कोणतीही मुदत नाही असं शेतकऱ्यांनी कृपया करून गैरसमज करून घेऊ नये एवढं आम्ही सहकारी विभागाच्या वतीने आवाहन करतो. ओके. सर, एक चर्चा एक आहे की अभिमन्यू पवार यांचा जो कारखाना आहे त्या कारखान्याला जे कर्ज आहे नियमांची पायमल्ली करत हे देण्यात आले. मला आपल्याला विनंती करायची आहे की नियमाची पायमल्ली नाही. त्या कारखान्याला आपण पहिलेही कर्ज दिलं होतं. त्यांचं काही दुसऱ्या कारखान्याचं कर्ज होतं, लातूरच्या जिल्हा बँकेचं आणि धाराशिवच्या बँकेचं, किंवा त्याचे सगळ्या NOC घेण्यापेक्षा 18 कोटीची मला गरज आहे आणि माझं लोन एकाच ठिकाणी NCDकडे होतं आहे. त्याच्यामुळे त्यांना आम्ही 19 कोटी रुपये काल मंजूर केलेले आहेत. का केले तर तो भूकंपग्रस्त भागातला कारखाना आहे, मराठवाड्यातला आहे, दुसरी काहीतरी इंडस्ट्री येत नाही, रिकव्हरी चांगला आहे. एखादा माणूस पुढे जर करत असेल तर त्याला मदत करणं कॅबिनेटचा निर्णय आहे. आम्हाला जे शिफारस करायची ते जे बसतात ते आम्ही त्यांना सांगितलं कॅबिनेट देऊ शकतात. कॅबिनेटने घेतलेला निर्णय. वित्त विभागाचा विरोध होता अशा बातम्या आलेल्या आहेत, यात काय तथ्य आहे? त्याची मला माहिती काय कारण नाही त्यांच्या विरोध जायचं. एखाद्या कारखान्याच्या बाबतीत नियमांची पायमल्ली करून कुठेतरी मदत केली जाते, कारण सौभाग्य परिस्थिती तिथली गंभीर आहे. अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातले इतर 6 ते 7 कारखाने आहेत, ते आजारी कारखाने आहेत, त्यामध्ये पुनर्जीवन मिळणं गरजेचं आहे आणि त्यांचे प्रस्ताव आपल्याकडे पडवण्यात अशी माहिती मिळते. त्या बाबतीत आपण काय निर्णय? नाही, जिथं कारखान्याला मदत करण्याची गरज होती NCDCसाठी त्या लोकांनी कर्ज मागितलं होतं. NCDCचं कर्ज घेत असताना पहिल्या सुरू एक सांगतो तुम्हाला की हे काही तुमच्या पगारासाठी पैसे देत नाही किंवा उसाचं बिल देण्यासाठी नाही. NCDCकडे कर्ज मागणाऱ्याने कारखान्याचं एक्सपान्शन करायचे आहे, मिल दुसरी टाकायची आहे किंवा कोजन करायची आहे तुम्हाला किंवा CBG टाकायचे आहे, नवीन प्रोजेक्ट करायचा असेल, मशीन टाकायचं असेल तर पैसे देतो. आणि मग बाकीच्या जे लोकांनी मागणी त्याने केली तर त्यांच्या असेच आमच्या निदर्शनास आले की उसाचं पेमेंट राहिलं आम्हाला किंवा कर्मचाऱ्याचे पगार राहिल्यात, त्याच्यासाठी आपण पैसे देत नाही म्हणून ते पात्र नाही. कुणाला टाळायचं काही कारण नाही. तुम्ही म्हणलात की तुम्ही सगळे पक्षाच्याच लोकांना दिलात, तुमचा प्रश्न होता.
आता उदाहरण माहिती आहे मला, माझ्या लातूरमध्ये काँग्रेसचा कारखाना आहे, मारुती महाराज कारखाना आहे. त्याला गरज होती, कारण तोच त्याच तालुक्यात आहे. त्या तालुक्यात दुसरं काही काम सोर्स नाही आहे, MIDC नाही आहे, म्हणून त्या मारुती महाराज कारखान्याला देखील त्या ठिकाणी आपल्या NCDCचं कर्ज दिलं त्यांना. हां, कधी तो आमच्या त्या अभिमन्यूचा आहे का माझा आहे, काँग्रेसचा आहे. आपण असं आवड निवड करत नाही. NCDC कडून आलेले जे पैसे आहेत त्याचा कुठेतरी दुसरीकडे वापर केला अशा काही कारखान्यांच्या तक्रारी आल्या, म्हणून एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीनं अहवाल दिला आणि ताशेरे देखील ओढलेले. ते अहवाल पुन्हा एक समिती नेमली अशी एक माहिती NCDCने तपासणी केली होती, काही लक्षात आलं आणि त्याच्यानंतर आम्ही देखील त्या सूचना केल्या आणि मग त्याच्या प्रमाणात दुरुस्ती करून दिले, पाठवून शासनाकडे. ती पाठवून दिली आम्ही शासनाकडे. सर एक सवाल हिंदी में राजनीतिक सवाल है। आपकी के पार्टी के जालना के एक पदाधिकारी है, उन्होंने चुनाव आयोग को पत्र लिखा है और कहा है कि पार्टी के प्रदेश के मुखिया सुनील तटकरे, उनका चुनाव अवैध तरीके से हुआ है, नियमों का उल्लंघन हुआ है, उन्होंने खुद को अपने आप को चुन लिया है, तो उसको उन्हें चैलेंज किया है। क्या पार्टी में अंदरूनी नहीं, हमारे पार्टी में अंदरूनी कुछ भी नहीं है, सब मजबूती से काम कर रहे हैं, एक साथ रहने वाले हैं। उप मुख्यमंत्री हमारे वहीनी है, उनके साथ सब मिलके चाहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।